महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। आज आपण महानगरपालिकेच्या जीपी हॉलमध्ये माननीय आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान हा कार्यक्रम आपण राबवलेला आहे। आणि या कार्यक्रमामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडलेले ग्रासिम इंडस्ट्रीज तर्फे सेंचुरी देवान युनिट जे आपल्या उल्हासनगरमध्ये आहे त्यांच्यामार्फत टीबी रुग्णांसाठी त्यांच्या CSR फंडामधून 3,90,000 रुपये आपल्याला त्यांनी दिलेले होते, ज्यामध्ये 100 रुग्णांना 6 महिन्याचं किट, कडधान्यांचं किट येईल, पोषण आहाराचं किट येईल, इतकी ती रक्कम आहे। जी ही रक्कम आहे ही CSR फंडातून त्यांनी आपल्याला दिली होती आणि ती उल्हासनगर मेडिकल असोसिएशन मार्फत डॉक्टर उस्मानी जी असतील किंवा त्यांचे इतर राजा रिजवानी जी असतील आणि त्यांच्या सर्व कोषाध्यक्ष आणि त्यांच्या सगळ्या समितीमार्फत आपण इथं टीबी रुग्णांना आपण इथं वाटप करणार आहोत। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर आपण त्या रुग्णांचे नातेवाईक इथं बोलवले होते आणि आज आपण संयुक्त पद्धतीने हा कार्यक्रम घेऊन त्यांना ह्या पोषण आहाराचं किट आपण यांना वाटप इथं केलेलं होतं। अशाच पद्धतीचं दर महिन्याला आपण किट आपण देणार आहोत। या किटच्या माध्यमातून यांना पौष्टिक आहाराचं त्यांना सेवन होणार आहे, ज्याच्यामुळं टीबीचे जे रुग्ण असतात त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढून ते लवकर बरे होण्याला त्याच्यात मदत मिळते, म्हणून हे किट दिलं जातं। आणि असं 6 महिन्यापर्यंत आपण किट देणार आहोत। तरी महानगरपालिकेच्या वतीनं ग्रासिम इंडस्ट्रीज सेंचुरीचं व उल्हासनगर मेडिकल असोसिएशनचं मी आभारी आहे। आणि तसंच मी नागरिकांना, जनतेंना, दानशूर व्यक्तींना असं आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने पुढे यावं आणि निश्चय मित्र बनवून जास्तीत रुग्णांपर्यंत अशी सेवा त्यांच्या मार्फत घडो व त्यांनी हे पोषण आहाराचं सुद्धा असं किट त्यांच्या स्तरावर वाटप करावं असं मी नागरिकांना आवाहन करतो। जी प्रधानमंत्री टीबी अभियान मुक्त टीबी जी अभिप्राय चालू झालेला आहे, तर सेंचुरियन ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडतर्फे आम्ही ते 100 किटचं डोनेशन आम्ही दिलेलं आहे। उल्हासनगर नाही तर आम्ही आमच्या भारतातल्या जेवढ्या कंपन्या आहेत त्यांनीसुद्धा हा प्रोग्राम प्रत्येक ठिकाणी चालू ठेवलेला आहे, जेणेकरून जिथे जिथे त्या एरियामध्ये टीबीचे पेशंट असतील त्यांना सकस आहार मिळावा, जेणेकरून टीबी पेशंट लवकर बरे होतील। कारण सकस आहार खूप महत्त्वाचा असतो या पर्टिक्युलर या आजारांसंदर्भात। आणि उल्हासनगरच्या जे महानगरपालिका आहे त्यांच्या संयुक्त विद्यमाने मेडिकलचे जे डॉक्टर आहेत आपले, यांच्या विद्यमाने अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम राबवला जात आहे। आणि जसं डॉक्टरांनी आवाहन केलेलं आहे की अजूनही काही पेशंट असतील त्यांनी स्वतःहून पुढे येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा होईल आणि एक टीबी मुक्त भारत आपल्याला एक पाहायला मिळेल। आणि जे पंतप्रधानांनी स्वप्न बाळगलेलं आहे ते आपण सगळ्यांनी स्वप्न बाळगून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत। धन्यवाद। प्रेसिडेंट उल्हासनगर मेडिकल एसोसिएशन, यूरोसर्जन एट माय ओन हॉस्पिटल श्रद्धा हॉस्पिटल एंड जुपिटर हॉस्पिटल थाने। आज ये जो प्रोग्राम हुआ है, 100 पेशेंट्स को हम टीबी मुक्त भारत की तरफ लेके जाने के लिए ध्यान दे रहे हैं। हमारे उल्लासनगर में टोटल 1400 टीबी पेशेंट्स हैं, जिनमें से अभी तक सिर्फ 700 या 750 लोगों को ऐसे अभियान में हमने इंक्लूड किया है। और कम से कम 200-300 ऐसे पेशेंट्स हैं उल्लासनगर में जिनको इसकी ज़रूरत है। तो मैं आपके माध्यम से सब सिटीजन्स को आह्वान करता हूँ कि और लोग ऐसे सामने आएँ। 650 रुपये का ये पैकेट है, जो और हमको लोग मिलेंगे तो ये जो 200-300 पेशेंट रह गए हैं जिनको ऐसे रेशन की ज़रूरत है उनको मिल सके। थैंक यू। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।